नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम याबद्दल बोलणार आहोत. एखाद्या वस्तूवर जर कोणतेही असंतुलित बाह्य बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते. मग हा नियम काय सांगतो? एखाद्या वस्तूवर जर कोणतेही असंतुलित बाह्य बल कार्यरत नसेल तर जर ती वस्तू तिच्या विराम अवस्थेत असेल तर ती विराम अवस्थेतच राहते, किंवा जर ती वस्तू सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये असेल तर ती त्याच गतीमध्ये राहते. मग या नियमामध्ये आपल्याला दोन अवस्था दिल्या आहेत. पहिली म्हणजे त्या वस्तूची विराम अवस्था, तर दुसरी म्हणजे त्या वस्तूची सरळ रेषेतील एकसमान गतीमधील अवस्था. मग सुरुवातीला आपण ह्या पहिल्या अवस्थेबद्दल बोलूया. ही आपल्याला जरा समजायला सोपी आहे. मग असं समजा की एक वस्तू आहे की जी पूर्णपणे विराम अवस्थेत आहे. उदाहरणार्थ असं समजा की एका मैदानावर हा मोठा दगड आहे व त्याच्या भोवती अशा प्रकारे गवत उगवलेलं आहे. आता मी या दगडाकडे बघत राहतो तर मला असे आढळते की हा दगड अजिबात हालचाल करत नाही. तो पूर्णपणे विराम अवस्थेमध्ये आहे. जोपर्यंत त्यावर कोणतेच बल प्रयुक्त होत नाही तोपर्यंत तो दगड त्याच ठिकाणी स्थिर राहतो. मग यावरून तुम्हाला ही पहिली अवस्था समजून आली असेल की प्रत्येक वस्तू तिच्या विराम अवस्थेतच राहते. म्हणजेच जर त्या वस्तूवर कोणतेही असंतुलित बाह्यबल कार्यरत नसेल तर ती वस्तू तिच्या विराम अवस्थेतच राहते. मग स्पष्टपणे दिसते की हा दगड इथे विराम अवस्थेतच आहे. जर त्या दगडावर कोणतेही बाह्यबल प्रयुक्त केले नाही किंवा मग एखाद्याने त्याला ढकललं किंवा ओढलं नाही तर तो दगड पूर्णपणे विराम अवस्थेतच राहतो. जर आपण बघितलं तर या नियमातील पहिली अवस्था आपल्याला लगेच समजून येते, पण या नियमातील ही दुसरी अवस्था समजण्यास जरा अवघड जाते. मग दुसरी अवस्था म्हणजे काय? तर एखाद्या एकसमान सरळ रेषेने गतिमान वस्तूवर जर कोणतेही असंतुलित बल कार्यरत नसेल तर ती त्याच गतीने गतिमान अवस्थेत राहते. मग आता जरा इकडे लक्ष द्या. ही व्यक्ती न्यूटन आहे हे आपणा सर्वांनाच माहीत आहे आणि त्यांनी दिलेला हा न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. मग इथे न्यूटनचा फोटो छोटा दाखवला आहे व या व्यक्तीचा फोटो मी मोठा दाखवला आहे. असं का बरं मी केलं असेल? तर याचं कारण असं आहे, न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम हा या व्यक्तीने दिलेल्या जडत्वाच्या नियमाची न्यूटनने केलेली पुनर्रचना आहे. तर ही व्यक्ती म्हणजे मानवी संस्कृतीच्या विकासातील एक महान स्तंभ मानली जाते. त्यांचे नाव आहे गॅलिलिओ गॅलिली. याच व्यक्तीने सर्वप्रथम जडत्वाचा नियम मांडला. त्यानंतर मग न्यूटनने त्या नियमाची थोडीफार पुनर्रचना केली. तसेच त्याच्या इतर नियमांसोबत यांची पुनर्बांधणी करून त्याने न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम मांडला. परंतु इतक्याने न्यूटनचं कार्य कमी आहे असं होत नाही. न्यूटनने सुद्धा असे खूप इतर नियम मांडलेले आहेत. परंतु या ठिकाणी न्यूटनच्या या पहिल्या गतिविषयक नियमाचं श्रेय आपल्याला गॅलिलिओलाच द्यावं लागेल. त्यामुळेच हा फोटो मी इथे मोठा दाखवला आहे. तर आपल्याला समजलं की एखाद्या वस्तूवर जर कोणतेही असंतुलित बल प्रयुक्त होत नसेल तर ती त्याच्या विराम अवस्थेतच राहते. आता जर आपण या नियमाकडे बघितलं तर इथे असंतुलित बलाचा उल्लेख केलेला आहे. तर बघा, इथे हा दगड स्थिर राहण्याचं कारण म्हणजे त्यावर दोन बल प्रयुक्त होत असतात आणि ते एकमेकांना संतुलित करत असतात. उदाहरणार्थ जर मी या दगडाला या बाजूने ढकलले आणि तुम्ही या बाजूने त्याला ढकलले तर तो दगड आहे त्याच स्थितीत म्हणजेच विराम अवस्थेतच राहील. जेव्हा या बाजूने मी अजून जास्त बल प्रयुक्त करेन ना तेव्हाच हा दगड पुढे सरकेल म्हणजेच गतिमान होईल. पण प्रत्यक्षात जर बघितलं तर या दगडाचं वजन खूप जास्त असेल ना, मग ते गतिमान व्हायला जरा अवघडच आहे. मग यासाठी आपण एक दुसरे उदाहरण बघूया. तर एक बर्फाचं उदाहरण घेऊया, कारण दगडापेक्षा तर बर्फाचा तुकडा गतिमान व्हायला सोपं जाईल. तर बघा, इथे एक बर्फाची लादी आहे. त्याच प्रकारे त्या लादीवर एक बर्फाचा तुकडा ठेवलेला आहे. आता इथे जोपर्यंत त्या बर्फाच्या तुकड्यावर कोणतेही बल प्रयुक्त होत नाही तोपर्यंत तो स्थिर अवस्थेतच राहतो. पण बघा, आता मी एका ठराविक बलाने या बर्फाला या दिशेने ढकलतो व तुम्ही सुद्धा तेवढ्याच बलाने त्याला विरुद्ध दिशेने म्हणजेच या दिशेने ढकलता. मग जरी इथे या बर्फावर बल प्रयुक्त होते तरीही तो स्थिरच राहतो. असं का बरं? तर हे बल संतुलित असते.
त्यामुळं बर्फ आहे त्याच अवस्थेत राहतो. म्हणून या नियमात सांगितल्याप्रमाणे त्या बर्फाच्या तुकड्याच्या अवस्थेत बदल करण्यासाठी आपल्याला असंतुलित बलाची आवश्यकता असते. मग जर आपण ह्या दिशेने अधिक बल लावून ढकलले तर मग बल असंतुलित होते आणि मग तुम्हाला तो बर्फाचा तुकडा या दिशेने गतिमान होताना दिसेल. म्हणजेच असंतुलित बल प्रयुक्त केल्याने तो बर्फ या दिशेने त्वरणित व्हायला सुरुवात करतो. मग बघा, म्हणून मला वाटतं की या नियमातील ही पहिली अवस्था समजायला काहीशी सोपी आहे. कारण या बर्फावर जोपर्यंत असंतुलित बल प्रयुक्त होत नाही तोपर्यंत ते गतिमान होत नाही, ते विराम अवस्थेतच राहते. परंतु ही दुसरी अवस्था समजायला जरा अवघड जाते. ते म्हणजे एखादी वस्तू जर एकसमान सरळ रेषेत गतिमान असेल किंवा मग दुसऱ्या भाषेत बोलायचं झालं तर एखादी वस्तू सरळ रेषेत स्थिर वेगाने गतिमान असेल तेव्हा. तर मग एखाद्या वस्तूवर जर कोणतेच असंतुलित बल प्रयुक्त होत नसेल तर ती वस्तू त्याच स्थिर वेगाने गतिमान राहील. मग हे कसं होऊ शकतं हे जरा समजायला अवघड आहे. कारण आजवरच्या मानवाच्या अनुभवावरून त्याला असेच माहीत आहे की कोणतीही वस्तू जरी गतिमान असेल तरी ती पुढे जाऊन थांबतेच. किंवा मग प्रत्यक्षात यावेळी सुद्धा जरी मी या बर्फाच्या तुकड्याला असंतुलित बलाने ढकलले तरी थोडा पुढे जाऊन तो थांबतोच. जरी आपण असं गृहीत धरलं की ही बर्फाची लादी अनंत लांबीची आहे तरीही बर्फाचा तुकडा थोडा दूर जाऊन थांबेलच. किंवा मग मी एक चेंडू हवेत फेकला तरी तो चेंडू पुढे जाऊन शेवटी जमिनीवर पडेल. त्यानंतर जरी तो चेंडू थांबताना थोडा वेळ जमिनीवर घरघळत जाईल पण काही अंतर जमिनीवर घरघळून झाल्यावर तो मात्र नक्कीच थांबेल. म्हणजे आपल्याला हेच माहीत आहे की कोणतीही गतिमान वस्तू ही अंतिमतः स्थिर स्थितीत म्हणजेच विराम अवस्थेतच येते. म्हणून या नियमातील ही दुसरी अवस्था म्हणजेच एखाद्या वस्तूवर जर कोणतेच असंतुलित बल प्रयुक्त होत नसेल तर ती वस्तू त्याच स्थिर वेगाने गतिमान राहील हे समजायला जरा अवघड जातं. कारण माणसाला हेच वाटतं की कोणतीही वस्तू गतिमान ठेवायची असेल तर तिला सतत ऊर्जा पुरवावी लागते, अन्यथा ती थांबते. पण प्रत्यक्षात भौतिकशास्त्राच्या नियमानुसार हे बरोबर नाही. तर मग इथे हे कशाबद्दल बोलत आहेत तर आतापर्यंत आपण जेवढे उदाहरण बघितले यामध्ये त्यांना आतून हेच वाटतं की हे सर्व आहेत त्याच अवस्थेत राहतील. म्हणजे हा चेंडू गतिमानच राहील, हा बर्फाचा तुकडा सुद्धा गतिमान राहील. पण जर त्यावर कोणते असंतुलित बल प्रयुक्त झाले तर ते त्यांना थांबायला लावेल. तर मग या ठिकाणी जरी बर्फावर बर्फ सरकताना यामधील घर्षण कमी असते परंतु ते पूर्णपणे शून्य नसते. त्यामुळं थोडासा घर्षण बल इथे नेहमीच असतो की जो बर्फाच्या हालचालीच्या विरुद्ध दिशेने काम करतो आणि त्याला हळूहळू थांबवतो. मग हे घर्षण नेमकी कुठून येतं तर अगदीच रेणू स्तरावर आपण विचार केला, हा बर्फाचा तुकडा अशा प्रकारे पाण्याच्या रेणूपासून बनलेला असतो. त्याच प्रकारे हा बर्फाचा थर सुद्धा पाण्याच्या रेणूपासून बनलेला असतो. आता हालचालीच्या वेळी हे रेणू एकमेकांच्या संपर्कात येतात आणि जरी बर्फाचा पृष्ठभाग वरवर बघितला तर गुळगुळीत वाटत असला तरी सूक्ष्म स्तरावर त्यामध्ये आपल्याला असमानता दिसेल. मग जेव्हा हा बर्फाचा तुकडा सरकतो तेव्हा त्यातील रेणूचा एकमेकांशी संपर्क येतो. तेव्हा त्यातील रेणू एकमेकांवर घासले जातात. ते रेणू एकमेकांवर कंप पाहून तिथे ऊर्जा निर्माण होते. ही ऊर्जा बर्फाच्या हालचालीच्या विरुद्ध असते. त्यामुळं तो बर्फाचा तुकडा हळूहळू थांबतो. म्हणूनच जरी बर्फावर घर्षण कमी असलं तरी ते शून्य नसल्यामुळे बर्फाचा तुकडा अखेर थांबतोच. तर इथे फक्त घर्षण बलच नाही, वायूचा प्रतिकार सुद्धा होत असतो. तर या बर्फाच्या तुकड्यावर अशा प्रकारे वायूचे कण सुद्धा आढळत असतात. सुरुवातीला कदाचित ते जाणवत नाही पण हे वायुरूपी घर्षण हळूहळू त्या बर्फाच्या तुकड्याला कायमस्वरूपी गतिमान राहण्यापासून नक्कीच थांबवतात. हेच तत्व हवेत फेकलेल्या चेंडूवरही लागू होतं. सुरुवातीला तो वर जातो परंतु गुरुत्वाकर्षण शक्ती त्याला खाली ओढते, त्यामुळे तो जमिनीवर येतो. गुरुत्वाकर्षण शक्ती ही एक महत्त्वाची शक्ती आहे की जी चेंडूच्या हालचालीवर परिणाम करते. परंतु जसा चेंडू जमिनीवर पडतो तसा थोडा वेळ तो गतिमान राहतो व नंतर तो थांबतो. याचं कारण घर्षण बल. जर त्या मैदानावर अशा प्रकारे गवत असेल तर अधिक घर्षण असल्यामुळे चेंडू लवकर थांबतो. फरक एवढाच की घर्षण नसेल तर चेंडू लांबपर्यंत घरघळत जाईल, पण प्रत्यक्षात तिथे घर्षण असतं त्यामुळं अखेर तो थांबतो. तसेच चेंडू हवेत असताना त्याचा वेग कायम समान राहत नाही, तो हळूहळू कमी होत जातो. कारण हवेत अनेक लहान लहान कण असतात जे चेंडूला धडकतात
व त्यावर एक बल प्रयुक्त करतात, त्यामुळे तो संथ होत जातो। मग या व्यक्तींचं इथे खास कौतुक करावंसं वाटेल, कारण त्यांनी इथे वास्तवाची कल्पना केली। त्यांनी अशा परिस्थितीची कल्पना केली की ज्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण नसेल किंवा मग वस्तूची गती कमी करायला वायुकण नसतील, अशा ठिकाणी एखादी वस्तू सतत आपल्या एकसमान सरळ रेषेत गतिमान राहील। गॅलिलिओने ग्रहांच्या कक्षांचा अभ्यास केला होता, त्यामुळे त्याला हे समजण्यास मदत झाली। त्याने असा अंदाज लावला की पृथ्वीबाहेर वातावरण नाही आणि म्हणूनच हे ग्रह सतत त्याच्या कक्षेत फिरत राहतात। त्यांच्या वेगात बदल होत नाही, कारण अंतराळात त्यांना संथ करणारे कोणतेही असंतुलित बल नाही। तर बघा, आता हे सर्व अभ्यासताना तुम्हाला सुद्धा माझ्या इतकेच रोमांचक वाटत असेल, कारण ह्या एका अवस्थेत हे अगदी स्पष्ट होतं, परंतु दुसऱ्या अवस्थेमध्ये हे स्पष्ट होत नाही। ते समजायला जरा अवघड जाते, बरोबर? विशेषतः वस्तू सरळ आणि समान वेगाने पुढे जात राहण्याचा विचार। मग हे समजण्यासाठी आता लक्षात घ्या, जर गुरुत्वाकर्षण नाहीसे झाले आणि हवा सुद्धा नसेल, तर त्यावेळी तुम्ही एक चेंडू फेकला तर तो चेंडू त्याच दिशेने अक्षरशः कायमस्वरूपी गतिमान राहील, कारण इथे त्याच्या गतीला विरोध करायला कोणतेच बल अस्तित्वात नसेल। मग जोपर्यंत कोणते तरी असंतुलित बाह्य बल त्याला थांबवत नाही, तोपर्यंत तो सतत गतिमान राहील। यावर अजून विचार करताना आपण आपल्या दैनंदिन जीवनातील एक अजून उदाहरण बघूया। समजा या ठिकाणी एक विमान आहे जे पूर्णपणे एक समान वेगाने चालत आहे आणि त्या दरम्यान तिथे कोणतीही अशांतता आढळत नाही। मग या ठिकाणी मी जोपर्यंत खिडकीतून बाहेर पाहणार नाही, तोपर्यंत मला समजणारच नाही की ते विमान विराम अवस्थेत आहे की गतिमान आहे। कसं बरं? आता समजा या विमानात मी या ठिकाणी बसलेलो आहे। समजा या विमानाला खिडक्याच नाही, तसेच मला आत बाहेरचा कोणताच आवाज ऐकू येत नाही व कोणतीच हालचाल जाणवत नाही। तर मग माझ्या दृष्टिकोनातून हे विमान गतिमान आहे की जमिनीवर स्थिर आहे हे सांगणं अशक्य। याचाच अर्थ एकसारख्या वेगाने चालणं आणि स्थिर अवस्थेत राहणं या दोन्ही स्थिती मूलतः सारख्याच वाटतात आणि त्यामुळे तुम्ही खरोखर कोणत्या स्थितीत आहात हे सांगणं अवघड होतं। तर अशा प्रकारे या न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमाबद्दल आपण चर्चा केली। तर या व्हिडिओमध्ये इतकंच। धन्यवाद।